तुम्ही काय म्हणता बरं? जमिनीखाली 3 फूट खड्डा खणलं की ती जमीन तुमची म्हणजे सरकारची. अरे जमिनीला खड्डा का तुम्ही डायरेक्ट खालून खणणार आहेत का? तर जमीन मालकाची परमिशन पाहिजे की नाही? जमीन मालकाची परमिशन घेत नाही आणि तुम्ही डायरेक्ट जमिनीला खड्डे मारता. अरे सर्वसामान्यांना कित्येक लोक आहेत नारायणगाव मध्ये, तुम्ही तिथं जेसीबी घेऊन जाणार, पोलीस बंदोबस्त घेऊन जाणार, ज्या लिगली परमिशन नसतील तरी तुम्ही त्यांच्या जागेत घुसलेले आहेत आणि त्यांच्यावर दमदाटी दहशत गाजवताय. तुम्ही 4 लोक गोळा करणार म्हणजे ती तुमचीच लोक, दुसरी कोणी नाही जी तुम्हाला वोटिंग करतील, जे तुमच्या बाजूने आहेत, मग ते सदस्य असो ते कोणी असो. मी काल एक प्रश्न बोलले, आमच्या खैऱ्यांच्यावरती जास्त तुम्हाला रोज आहे, खैऱ्यांच्या लोकांना तुम्हाला आवडत नाही वाटतं. तुम्ही ते जालेंदर दादा खैरे लगेच कशाला त्याला न्यूज मध्ये येऊन बसायचं होतं बरं? तुमच्या घरांचे 2 सदस्य केले त्यांनी. हो का? आमच्या खैऱ्यांना ना माहिती हे असं जाऊन परत पुढे जाऊन पळते बरोबर. खैऱ्यांचं घेणार, फाटेंचा एक सदस्य घेणार, वाजग्यांचा एक सदस्य घेणार, म्हणजे आपण बरोबर निवडून येतो. वाजग्यांचं नाही आता नाहीये, कधीतरी डोकं लावतो ना माणूस. होते ना पूर्वी सरपंच होते, हा वाजगे सरपंच होते. वावळताईंना घेतल्या, डॉक्टर वावळताई, तुम्हाला आम्ही लेडीजचं सीट आहे, तुम्हाला आम्ही सरपंच करतो. अरे किती आशा देता. त्या ताई तर विचार कधी कॅमेरा समोर येता नाही दिसलं नाही, कधी मला दिसतही नाही त्या बाई बोलताय. हा तुम्ही मोरा आहे, मोरा मोरा कसा आपण फिरवतो म्हणजे बाबू पटेल जे बोलतील ती पूर्व दिशा झाली आहे का नारायणगाव ग्रामपंचायत मध्ये? ग्रामपंचायत कुणाची आहे नक्की? बाबूची आहे का? नारायणगावकरांची. नारायणगावकरांची आहे ना. मग हुकुमशाही कुणावर करायला चालले? कुणावर हुकुमशाही करतात? तुम्हाला खुर्चीत बसवलं म्हणजे काय तुम्ही काही कराल का? तुम्हाला काय सारखे लेटर द्यायचा अधिकार दिलाय का ग्रामपंचायतनी? भाऊसाहेब देतील ना लेटर. तुम्ही उपसरपंच आहेत ना, तुम्ही लेटर तयार करता, PWD ला देता. अरे तुम्ही एखाद्यावर 1 बोट उचलता ना तर 3 बोट आपल्याकडे असतात. मॅडम कालही तुम्ही आरोप करताना तुम्ही असं म्हणाला का माझ्या हॉटेलचं सँक्शन आहे, कपिल हॉटेलचं, परंतु सँक्शनमध्ये पार्किंगची जागा कुठं दाखवलेली आहे? आहे ना, कुठं दाखवली तेच विचारतो ना. आमच्या एने ऑर्डर मध्ये लिहिलेलं आहे, सगळं डिटेल्स लिहिलेले आहे. तेच विचारतो तुम्हाला, कुठं दाखवले बॉस? आणि त्या एने ऑर्डर मध्ये हे पण मेन्शन आहे, प्लॅन सँक्शन प्रमाणे सगळे डिटेल. जर आम्हाला पार्किंग नसती मिळाली ना, पुढे समोर पार्किंग जर आज असती ना, तर आमचं हॉटेल आहे ना आज पार्किंगमुळे अडथळे होतात. पार्किंग नाही म्हणून एवढ्या पार्किंग, एवढं भलं मोठं हॉटेल 11 गुंठ्यामध्ये आणि त्याला पार्किंगच नाही. हो ना, मग टीपी सँक्शन करताना तुम्हाला पार्किंगचा मुद्दा. आता जर रोडचा सेंटर त्याच्यात लिहिलंय 30 मीटर सोडून हे करा, बरोबर, फ्रंट आणि बॅक काही मेजरमेंट आहे त्या एने ऑर्डर मध्ये नमूद आहे. पण तुमच्यावर असा आरोप केलेला आहे बाबू पाटीलनी किंवा पार्किंग मध्ये तुम्ही बार काढलेला आहे. ते कुठे केलंय? पार्किंग मध्ये कपिल हॉटेलचं कुठल्या बार केलंय? तिथं बार बोर्ड आहे ना. लायसन्स कसं भेटलं बरं आम्हाला? काय माहिती आहे त्यांनाच, तुम्हालाच माहिती. असं कसं? मग तेच विचारतो ना तुम्हाला, असा आरोप केला त्यांनी. पहिले चौकशी करा. कपिल हॉटेलला कुठल्याही गोष्टीची परमिशन लागतात. हो ना, मग ते सँक्शन आहे तर पार्किंग कुठे, मी तुम्हाला तेच विचारलं. पार्किंग कपिलच्या पार्किंग मध्ये आम्ही बार घेतलं. सगळ्यात पहिले आमचं कपिल हॉटेल खूप जुनं आहे, ठीक आहे. त्यावेळेस त्या बारचं लायसन कुणाच्या नावाने होतं? माझे सासरे, आज ते नाहीये, चंद्रकांत खैरे. त्याच्यानंतर ते लायसन ट्रान्सफर झालं माझ्या सासूबाईंच्या नावाने, दिलात आहे, ठीक आहे. तर माझ्या सासूबाई त्या एक्सपायर झाल्या, बरोबर. मग आता जर एखादी व्यक्ती एक्सपायर झाली तर तो लायसन आम्हाला कंटिन्यू नाही करता येत. मग आम्ही परत नवीन सगळं तयार केलं. मग आम्ही खाली बार दाखवल्यावरतीच लायसन भेटलं ना. पहिले फर्स्ट फ्लोअरला बार दाखवलं आणि खाली बार ओपन केलं. म्हणजे वर तुम्ही म्हणताय बार पार्किंग मध्ये बार खोललं, तर मग जर बार पार्किंग मध्ये खोललंय आम्ही, तर मग लायसन कशाला भेटलं असतं आम्हाला? कुठलीही व्यक्ती येऊन चेक करते, डायरेक्ट लायसन नाही देत. मग तुम्हाला सगळ्यांना, अख्ख्या नारायणगावकरांना बारचे लायसन भेटतील, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांनाही लायसन भेटतील. कशाला एवढी हे करायला पाहिजे? एने ऑर्डर काढा, टीपी प्लॅन काढा, पार्किंग दाखवा आणि फूड लायसन दाखवा आणि सगळंच दाखवा आणि एवढं स्वच्छता ठेवा आणि हे सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्याच्या परमिशन आहे, सगळ्याची फाईल आहे. येऊन बसा, मी दाखवते. कपिल शेठच्या नावाने आता बारचं लायसन आहे. त्याच्यामुळे पहिले कुणावर टीका करताना आहे ना, पहिले आपण किती पाण्यात आहोत ना ते चेक करा. मला तुम्ही ह्याची उत्तर द्याल का बरं? ग्रामपंचायत मध्ये आज
घरपट्टीचे पैसे किती गोळा होतात? तुमचं ऑडिट आहे का? तुम्ही कुणाला ऑडिट देताय? किती पैसे जमा झाले घरपट्टीचे? त्याच्यानंतर तुम्ही आजपर्यंत सत्तेत आल्यापासून तुम्ही किती टेंडर घेतले? तुमच्या जवळच्या लोकांना किती टेंडर दिले? याची उत्तरं देता मला. मी जर खोलात गेली ना तर पूर्णपणे खोलात जाणार. आणि तुम्ही मला आहे ना असं आम्ही पण निसर्चे काय धमकू नका. आता तुम्ही असं केलं ना मग आम्ही आता असं करणार. जे काल बोलत होते आमच्याकडे पण काय काय आहे सांगायला, मग तुम्ही घेऊन या. मी प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्यासाठी इथं आहे, सक्षम आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि ग्रामपंचायतची घरपट्टी किती जमा होते, तुम्ही किती टेंडर घेतले, तुम्ही टेंडर मध्ये वाळूची गाडी एक पडले तर तिथे 4 गाड्या का दाखवल्या, सिमेंटची एक पोतं झाले ते 100 रुपयाचं असेल किंवा 200 रुपयाचं असेल तिथं तुम्ही 700 रुपये का दाखवले? हे माहितीच्या अधिकारी झाली जर मी काढलं ना सगळं तर तुमचं पितळ उघडं करेल डायरेक्ट. त्याच्यामुळे माझ्यावर बोट उचलायचे ना तर मग आता उचला. ही पण समक्ष तुमच्या तोंडावरती उत्तर देणार. आणि जर तुम्हाला असं मी बाईट दिली का तुम्ही देणार, तुम्ही बाईट दिलं का मी द्यायचं, त्याच्यापेक्षा समोरासमोर होऊन जाऊन दे ना एकदाच. तुम्ही समोर बसा, मी समोर बसते, कागदपत्र घेऊन. पण पहिले सगळ्यात कागदपत्र मी काढणार, सगळी माहिती काढणार. कुठले टेंडर, कुठले रस्ते,